श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ सारामृत नवमोध्याय. श्री गणेशाय नमहा. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपधान्ये अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुनी चित्ती. बहुत लोक दर्शना येती, अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वेश्यादिक, शूद्र आणि अनामिक, पारसी यवन भाविक दर्शना येती धावोनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठ धाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात, शंकराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. ही चिंता उपजली चित्ती, मग उपाय योजिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊन गाठी, शंकराव सांगती गोष्टी. करुणी द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईना. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण, आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतके करीन, 2,000 रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतके कार्य जरी करीसी, तरी 10,000 रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा. शंकराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ते. म्हणे मी प्रार्थुनिया स्वामींप्रती, कार्य आपुले करीन. मग एके दिवशी येती, बैसले होते आनंद वृत्ती. शंकराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे गृहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे या लागून, ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करून, मुक्त करावे व्याधीपासून. ऐसा ऐकता वरदाने, समर्थ तेथून उठले. चालले गावाबाहेरी, आले शेख नुराचे दर्ग्यावरी. शंकरावही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत, आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत, निजले छाटी टाकून. सेवेकरी शंकरावासी, म्हणती लीला करून ऐसी. चुकविले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी, उठली समर्थांची स्वारी. शेख नोराचे दर्ग्यावरी, येऊन पुढे चालले. शंकरावे दया दिवशी, खाना दिधला फकीरांसी. आणि शेख नोरासी दर्ग्यासी, एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत, स्वामीराजा आज्ञापित. बारीक वाटून निंब पत्र, 10 मेरे त्यात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल स्वामीराज वैद्य, व्याधी बळे आपणची. स्वामी वचने धरुनी भाव, औषध घेती शंकराव. तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला. काही मास लोटता तयाला, ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी, दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी, आनंदित जाहले. म्हणते व्याधी गेल्यानंतर, रुपये देईन 10,000. ऐसा केला निर्धार, त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती. गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुने गच्ची निश्चिती, मठ तुम्ही बांधावा. ऐशिया एकांत स्थानी, राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी, कारभारी करीताती. परी पुन्हा आज्ञा झाली, मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी, दाखविली जागा तयाने. सर्वानुमते तेथेची, मठ बांधला चुने गच्ची. कीर्ती शंकरावाची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र, तयाचा न लागेची पार. परी गंगोदक पवित्र, अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर, तेने साधती इह परत्र. जे झाले स्वामी किंकर, विष्णू शंकर वंदिती त्या.
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त नवमोध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. चला तर मग भेटूया पुढच्या भागात, अध्याय 10व्या मध्ये. श्री स्वामी समर्थ.